संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत. आज पहिलं म्हणजे आरोपी शरण आला, याबद्दलची तुमची काय प्रतिक्रिया? आमचं कुटुंबाचं गावाचं मागणं हेच आहे ना की आरोपीला अटक करा, आरोपीला अटक करून त्यांना शिक्षा द्या. तर ते त्यांचं आज तपासात एक आरोपी आज अटक झाला, तसं अजून बाकीचे आरोपी अटक करून त्यांना शिक्षा द्यावी. तुम्हाला संरक्षण हवंय अशी माहिती मिळते, काय तिथे हा नेमकी समाजातल्या विकृती मुळे ही घटना घडलेली आहे ना. तर मग आपण आता त्याच विकृतीसाठी आपण म्हणतोय की कुणी अजून आपल्याला नुकसान नाही व्हावं, आपल्याला संरक्षणाची गरज आहे कुटुंबाला. पोलीस संरक्षण द्यायला, पोलीस संरक्षण द्यायला. का आपण काय काय नेमकी तिथली स्थिती आहे? तिथं जे गावात आमच्या वातावरण आहे हे सगळं म्हणजे गाव थोडं भयभीत आहे या गोष्टीमुळं. त्याच्यामुळं आपण मागणी करतोय की गावाला पण संरक्षण होईल आणि आपल्या कुटुंबाला पण. एक आरोपी अटक झालाय, यावर तुम्ही समाधानी आहात का? आणि तुम्हाला काय वाटतं यापुढे काय केलं पाहिजे? नाही, पुढं सगळे आरोपी अगोदर अटक केले पाहिजेत, त्यांची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि मग पुढील प्रक्रिया. पण जो आरोपी अटक केलाय तो खून प्रकरणातला नाहीच आहे, मुळात तो आहे खंडणी प्रकरण. मग सगळ्यांची चौकशी होईल ना, चौकशी झाल्यानंतर ते पुढील काय कारवाई ते करतील. खून प्रकरणात देखील आरोपी करण्यात यावं. आता ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन ज्यावेळेस होईल सगळी त्यावेळेसच्या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत आपल्या. त्याच्यामुळे आपण इन्व्हेस्टिगेशन होऊ देऊ. हे बाकीचे आरोपी पण सापडले की मग ह्यांच्या सगळं प्रॉपर माहिती भेटेल आपल्याला डिपार्टमेंटकडून. हां, बरं. CID तुम्हाला का बोलवत आहे? मला नाही बोलवलं CID. मी गेलो होतो काल की तपास कुठपर्यंत आलाय वगैरे. आम्हाला कशाला बोलून CID? मी गेलो होतो की कुठपर्यंत आलाय तपास वगैरे, आणि त्यांनी जे सांगितलं होतं आम्हाला काल की चालू आहे आरोपी, लवकरच आम्ही म्हणजे जेरबंद करू. तर तसं झालं, पण आज एक आरोपी पकडला. पण कुटुंबाला संरक्षण हवं, कुटुंबाला संरक्षण. म्हणजे भीतीचं वातावरण आहे. हा, गावातले लोक भयभीत आहेत, अडाणी लोक आहेत, काही महिला आहेत, त्यांना वाटतंय की सगळ्या संरक्षण पाहिजे. संरक्षण कुटुंबाला आवश्यक आहे. तसं तुम्ही मागणी करणार हा आहे हा SP कडे? हा SP कडे. ठीक आहे. समाधानी आहात? तुम्ही एक याचिका दाखल केली होती. हा, पण आम्ही त्याच्यावर नंतर बोलतो मी, कारण काही त्रुटी असतील किंवा तर असतील तर बोलणं आता संयुक्तिक नाही. तपासात ज्या गोष्टी अडसरी येतील अशा आम्ही त्याचं काळजीपूर्वक नियोजन करतोय, आणि सगळे आरोपी ज्यावेळेस अटक होतील त्यावेळेस मग मी तुम्हाला प्रतिक्रिया देईन वेगळी. ते धनंजय देशमुख, आणि त्यांचं म्हणणं आहे की त्या परिसरातच एकंदरीत भीतीचं वातावरण आहे आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला पोलिसाचं संरक्षण मिळावं, आणि तशा प्रकारचा अर्ज ते पोलिसांकडे करणार आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.